हे प्रॉब्लेम आपण बेलम फोर्ड अल्गोरिदम यूज सॉल्व करू. या प्रॉब्लेममध्ये आपण टोटल रोड किती लागतील सिटी 0 सिटी 8कडे जायला, तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण इथे 3 डेटा स्ट्रक्चर यूज करू. तर पहिल्या डेटा स्ट्रक्चरमध्ये आपण इथे नोट डाऊन केलं आहे की सिटी म्हणजे प्रत्येक सिटीपासून तुम्ही कोणत्या सिटीकडे जाऊ शकता. म्हणजे सिटी 0पासून तुम्ही 1कडे जाऊ शकता, 1पासून तुम्ही 2 आणि 5कडे जाऊ शकता, म्हणजे इथून तुम्ही 2कडे जाऊ शकता आणि इथून जम्प करून तुम्ही 5कडे जाऊ शकता. तसं आपण प्रत्येक सिटीपासून कुठे कुठे जाऊ शकतो आपण इथे मेन्शन केलं. आणि हे लिस्ट आहे डेटा स्ट्रक्चर. दुसरं डेटा स्ट्रक्चर आपण यूज करू, ते आहे डिस्टन्स. आणि इथे आपण नोट डाऊन करू की सिटी 0पासून प्रत्येक सिटीकडे जायला किती रोड लागतील. म्हणजे आता इथे सिटी 0पासून जायला 0 लागतील आणि बाकी सिटीसाठी आपल्याला माहिती नाही सध्या किती लागतील, ते आपण आता कॅल्क्युलेट करू हे अल्गोरिदम यूज करून. आणि तिसरं आहे स्टॅक. स्टॅकमध्ये आपण काय करू, प्रत्येक जी सिटी आपण व्हिजिट करू ती आपण स्टॅकमध्ये ॲड करत जाऊ. म्हणजे आपण फाइंड आउट करू किती डिस्टन्स, किती रोड लागतील 8कडे जायला. ओके, स्टार्टिंग आपण 0पासून करू. जेव्हा व्हॅल्यू स्टॅकमधली व्हॅल्यू इनिशियली 0 असेल, ती व्हॅल्यू आपण काढून स्टार्ट व्हेरिएबलला असाइन करू. नंतर आपण इथे पाहू की 0पासून आपण कुठे कुठे जाऊ शकतो. 0पासून आपण इथे फक्त 1कडे जाऊ शकतो, सिटी 1कडे. तर इथे 1 इथे ॲड करू. नंतर कॅल्क्युलेट डिस्टन्स. डिस्टन्स कॅल्क्युलेट करू 1कडे जायला 0पासून किती लागेल. तर डिस्टन्स फ्रॉम 0 हे आहे 0 + 1 म्हणजे 1. म्हणजे डिस्टन्स सिटी 1कडे जायला आपल्याला लागेल 1 डिस्टन्स. ठीक आहे. आणि नंतर तो 1 आपण इथे, ती सिटी आपण इथे ॲड करू जी आपण सध्या व्हिजिट केली. नंतर पुन्हा नेक्स्ट इटरेशनमध्ये 1 आपण काढू स्टॅकमध्ये, इथे ठेवू. नंतर 1पासून आपण कुठे जाऊ शकतो, सिटी 2 आणि 5कडे. ओके, 2 आणि 5कडे इथे जाऊ शकतो. 2 आणि 5कडे जायला आपल्याला किती डिस्टन्स लागेल. डिस्टन्स ऑफ 0 म्हणजे सिटी 1कडे जायला आपल्याला 1 लागलं होतं, त्याच्यात आणखी एक 1 ॲड करू म्हणजे सिटी 2. म्हणजे सिटी 2 आणि 5ला जायला आपल्याला डिस्टन्स लागेल 2. ओके, म्हणजे इथे आपण पाहू सिटी इथून 0 इथून स्टार्ट केलं, पहिलं हे असेल, पहिलं हे, आणि इथून तुम्ही 2कडे किंवा 5कडे, तर डिस्टन्स 2 लागेल. ठीक आहे. नंतर 2 आणि 5 पुन्हा आपण आपल्या स्टॅकमध्ये ॲड करू. आता पुन्हा स्टॅकमध्ये पहिली व्हॅल्यू आपण नेहमी काढतो. तर 5पासून आपण कुठे जाऊ, 5पासून आपण जाऊ शकतो 6 आणि 8कडे. म्हणजे इथे पण आपण ते मेन्शन केलं, 6पासून 6 आणि 8कडे. आता 6 आणि 8कडे जायला आपल्याला डिस्टन्स किती लागेल. तर डिस्टन्स ऑफ स्टार्ट म्हणजे 5, डिस्टन्स ऑफ 5कडे आपल्याला लागले होते फक्त 2. ओके, चुकीने लिहिलं इथे. 2 + 1. ओके, तर 3. तर डिस्टन्स 5पासून 6 आणि 8ला जायला लागेल 3. ओके, तर असे करून आपल्याला उत्तर आलेलं आहे 3. आणि ते 3 कसं आलं इथे पाहायचं असेल तर पहिला इथे, दुसरी जंप आपण इथे घेऊ आणि तिसरं इथे. तसं 0पासून 8कडे जायला आपल्याला फक्त 3 रोड लागले. ओके.